सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांना चूल व मूल यापासून मुक्त करत शिक्षणाची धडे देणारी पहिली शिक्षिका सावित्रीमाय फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण करून या नाटकाचा उद्घाटन आज सोहळा संपन्न होत आहे। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आज फुटाणे येथील युवक मंडळाने नाटकाचा आयोजन करत आज या पर्वावर संगीत पापी पुत्र या नाटकाच्या आयोजनाने आज गावातील वातावरण भक्तिमय, शांतिमय व आनंदीमय राहावा यासाठी आज या दिवसाची निवड करत आज नाटकाचं आयोजन केलं। या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय श्रीकृष्ण भाऊ अर्जुनकर, संस्थापक राधाकृष्ण सहकारी पतसंस्था तथा फुटाण्याचे या भागातील सामाजिक कार्यकर्ते, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहुल भाऊ पाल, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून या गावचे माजी सरपंच तथा बाजार समितीचे संचालक आमचे मोठे बंधू वासुदेव पाटील पाल, तसेच घोसरीचे उपसरपंच जितूभाऊ चौधरी, चकफुटांचे उपसरपंच गणेशभाऊ अर्जुनकर, बाजार समिती संचालक वसंत पाटील पोटे, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ पाटील वाकुलकर, या गावचे सरपंच तेलसेताई व व्यासपीठ मंच। मित्रांनो, आज हा पापी पुत्र हा नाटक एक नाटक नसून या समाजात कुटुंबात आपल्या काय बोध घेऊ शकतो आणि कुटुंबात काय चालतो, आज हा संदेश देणारा हा नाटक आहे। आज आपण हा बोध घेऊन मग थोड्या वेळापूर्वीच आम्ही आलो तेव्हा या नाटकाच्या अगोदर एक नृत्य चालू होता आणि तो सामाजिक नृत्य होता आणि त्यामधून आपण बोध घेण्यासारखं असं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतावर तो होता आणि बाबासाहेबांनी काय आपल्याला शिकवण दिलं ते मोबाईलचं होतं। आणि आजचा मोबाईलचा जग म्हणजे एक रील्स आणि व्हॉट्सअप पुरतं नसून त्या मोबाईलचा उपयोग चांगला केला तर त्या मोबाईलमधूनही आपल्याला इतिहास किंवा माहिती व इन्फॉर्मेशन मिळू शकतो आणि त्यामधून होऊ शकतो। असं न राहता मोबाईल त्याच्याकडे असेल त्या माध्यमातून आज मोबाईलमुळे काही कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे। तशीच ही आपले कलावंत या फुटाणा भूमीमध्ये कला सादर करून यामधून आपल्याला सामाजिक, कौटुंबिक आणि आपल्याला क्षणाक्षणाला हास्याचे फुगे उडवणारे असं नाटक इथे सादरीकरण होणार आहे। आपण शांतचित्ताने आस्वाद घेऊन या नाटकाचा आस्वाद घ्यावा आणि वाईट असेल तर येतं सोडावं आणि चांगलं असेल ते आपल्या जीवनामध्ये उतरावून त्याचा बोध घ्यावं हीच मी तुम्हाला विनंती करतो। नाही तर मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।